नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. राहुल गांधी यांचा अवमान केल्याने तुषार भोसले अडचणीत. राहुल गांधी यांनी विठ्ठलाची मूर्ती नाकारल्याचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करत राहुल गांधी यांच्या इटालियन असल्याने हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते तुषार भोसले यांनी केल्याने काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी त्याचा खुलासा दिला आहे. तुषार भोसले यांनी अर्धवट व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी यांची बदनामी केली आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी विठ्ठलाची मूर्ती स्वीकारल्याचं स्पष्टपणे दिसत असल्याने त्यांनी वाडा येथील पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे. इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे. जी आचार्य आणि फर्जी वारकरी यांनी राहुल गांधींवर त्यांच्या अमित मालवीयच्या खोट्या फॅक्टरीतून व्हिडिओ काढून महाराष्ट्राचं दैवत विठोबा यांचा अपमान केला हे म्हणत असताना त्यांनी सोनिया गांधी या इटालियन आहे त्यांच्या आई म्हणजे आईपर्यंत जाण्याची संस्कृती हिंदू धर्मामध्ये आहे का हे पहिले त्या आचार्यांनी बघितलं पाहिजे. प्रत्येकाचा मातृसन्मान हा हिंदुत्वाची ओळख आहे, हिंदू धर्माची. पण सातत्यानं सोनिया गांधींचा आई म्हणून, सून म्हणून, मुलगी म्हणून भाजपचे लोक अपमान करत आलेले आहे आणि काल खोटं बोलून पुन्हा त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. मी त्यांना आठवण करून देतो, आचार्य कोणते फर्जी तुषार भोसले, खरा रोमचा संबंध तर तुमचा आहे. मुसोलिनीकडे डॉक्टर मुंजे गेले होते, तिथून ती चड्डी बेल्ट आणि काळी टोपी आणली आणि देशाला बर्बाद करण्याचा कार्यक्रम सुरू केला. खरा संबंध इटालियन तर तुमचा आहे, आम्ही तर आई आणलेली आहे. आता मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो जो यांनी मॅनिप्युलेट केला. हे बघा, सन्मान जो आहे तो राहुल गांधींनी नेटवर्क इश्यू होईल, अर्ध्या मिनिटात होईल. तो व्हिडिओ मी ट्विट पण केलेला आहे, माझ्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ आहे. त्यांनी जो मॅनिप्युलेट केलेला व्हिडिओ आहे अमित मालवीय यांनी आणि जो खरा व्हिडिओ आहे तो दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या ट्विटर हँडलवर आहे. आता इथे नेटवर्क इश्यू असल्यामुळे दिसत नाही आहे. तो नेटवर्क इश्यू आहे पालघरमध्ये कालपासून. तसे आम्ही नेटवर्कच्या बाहेरच होतो. पण याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय माझ्या ट्विटर हँडलवर, तुम्ही जाऊन बघा तुमच्या स्टुडिओमध्ये. सरळ त्यांनी अतिशय सन्मानानं विठ्ठलाची मूर्ती घेतलेली आहे आणि यांनी नंतर त्याच्यामध्ये असं दाखवलं की त्यांनी घेतली नाही. आणि विठ्ठलाचा अपमान जर कोणी केला असेल तर तो भाजपने केलेला आहे. मातृत्वाचा अपमान जर कोणी केला असेल तर तो भाजपने केलेला आहे. आता विश्वात्मके देवे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचा अपमान भाजपने केलेला आहे. संपूर्ण वारकरी संस्कृतीचा अपमान जर कोणी केला असेल तर तो भाजपने केलेला आहे. त्यांनी माफी मागावी. 2024 आता येऊनच राहिलं, उद्याचाच वेळ आहे, उद्याच डिक्लेअर होईल. जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.